आज आपण करणार आहे मँगो ब्रेड रोल. त्यासाठी हे 4 मँगो घेतलेले आणि एक 7 ते 8 ब्रेड घेतले. त्याच्यासाठी अजून आपल्याला लागणार आहे 1 कप मिल्क पावडर, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, 1 कप दूध. हे सगळं आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला मँगोचा पल्प काढून घ्यायचा आहे. मँगो पल्प आपला काढून झालेला आहे. याच्यासाठी आपल्याला किती ब्रेड वापरायचे, किती करायचे तेवढे ब्रेड घ्यायचे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या. सगळे ब्रेड आपल्याला असे कट करून घ्यायचे. ब्रेड आपले कट करून झालेत. आता आपण अर्धा कप दूध पॅन मध्ये टाकून घ्यायचे. अर्धा कप कप किंवा वाटीने अर्धी वाटी दूध टाकून घेऊ. यातच टाकून घ्यायचं 1 वाटी मिल्क पावडर. हे आता मिक्स करून घेऊ. आपल्याकडे जर मिल्क पावडर नसेल ना तर इथं मावा वापरला तरी चालणार आहे. यातच टाकून घेऊ कोकोनट पावडर जी आपण घेतली आहे ते कोकोनट पावडर. ही पण यात मिक्स करून घेऊ. हा जो मँगो पल्प आपण काढलाय तो 1 वाटी यात टाकून घ्यायचा. मिक्सर मध्ये फिरवून टाकला तरी चालतो किंवा असा टाकला तरी चालतो. सगळं मिश्रण छान एकजीव करायचं आहे.
मिश्रण छान फ्राय करून घ्यायचं. आता हे आपलं ब्रेड रोल साठी तयार झालेले मिश्रण. मिश्रण एवढं घट्ट झालं की गॅस बंद करून घ्यायचा. कट करून ठेवलेला आपण जो ब्रेड आहे त्याला थोडंसं लाटून घ्यायचं असं. ही जी आपण मँगोची स्टफिंग केली ती भरून घेऊ. आता याचे रोल करून घ्यायचे असे. स्टफिंग थोडी जास्तच लावायची, छान लागतं. हे असे रोल करून घ्यायचे. ब्रेड रोल आपले करून झालेले आहेत. आता जे आपण मँगो कट करून ठेवले होते ते आता सगळे मिक्सर मध्ये घेऊ. अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं. एक 2-3 चमचे साखर टाकायची. हे आता बारीक याचे पेस्ट करून घ्यायची. ही जी मँगोची आपण प्युरी करून घेतली ती टाकून घेऊ. आपले मँगो ब्रेड रोल झालेले आहेत. आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ.